धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23 धावा. मागील षटकामध्ये कल्पेश पाटीलचे 2 षटकाराने या संकेत दिलेले आहेत. मोठ्या संघाकडे आगेकूच करणारा हा संघ आता त्यानंतर थोडासा त्याला शांत देखील ठेवलेला आहे. इथे मात्र सुरेख फटका स्केअर ऑफ द विकेट फ्लॅट 6 समांतर षटकार आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या वरून. थँक्यू इज अ फ्लॅट स्ट्रोक आणि बॉल देखील जर आपण पाकलं तर स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना आणखीन एक तडाखा. कल्पेश पाटील यांनी आता सध्याच्या घडीला गिअर शिफ्ट केलेत आणि परिस्थितीनुसार बॅटिंग करणं आवश्यकच होतं आणि ते कार्य आता आपल्या संघासाठी कल्पेश पाटील करतात. इथे फुल टच आणि फुल टोल उचल करताना आणखीन एक मोठा फटका. हा चेंडू देखील निघून जातो मिडविकेटवरून. गगनचुंबी षटकार. थँक्यू डीजे. काय खेळ आता सुरू झाला आहे कारण मागील षटकामध्ये देखील 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये देखील आता पहिले 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. आता प्रेशर वाढत चालला आता गोलंदाजी क्रमावरती. आणि या गोलंदाजाने दुसरी बाजूला जर बघितलं तर भावित जोशी जो गोलंदाजी करतोय त्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 2 सफलता अर्जित केल्या होत्या. आता इथे आपण पाहतोय की त्याच गोलंदाजाविरुद्ध 2 चेंडूमध्ये 2 षटकार कुठून काढलेले आहेत आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअर वरून आणखीन एक षटकार. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. थँक्यू डीजे. ही जुनी तलवार आहे सरवली गावाची आणि आज देखील तीच दहशत तोच दरारा पाहायला मिळतोय. काय फटके येतात. 5 षटकार आतापर्यंत कल्पेश पाटील यांचा बॅटमधनं. पुराणी तलवार लेकिन वही धार. आपण पाहतोय एकही एकेरी नाही, एकही दुहेरी नाही, एकही तिहेरी नाही, षटकार पाहायला मिळतात. म्हणजे षटकारमध्ये डील करताना पाहतोय या षटकाची भाषा बोलताना पाहतोय कल्पेश पाटील ना एक्का दुक्का सीधा छक्का. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र फसला जातोय थर्ड मॅनेजरमध्ये झेल आणि इथे मात्र कल्पेश पाटीलला हा ठरतोय फेल. थँक्यू डीजे. बट बाद होण्या अगोदर जे खऱ्या अर्थाने मोमेंटम मिळवून द्यायचं होतं, जी परिस्थिती बदलायची होती ते करून दाखवलं कल्पेश पाटीलने. कारण एकंदरीत दुसऱ्या एंडने